आवरलं की नाही तुझं? आई टेन्शन आलंय का मला? नीट होईल ना माझा इंटरव्ह्यू? हे बघ, स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेव. सगळं काही ठीक होईल. आई तू सांग ना, मिळेल ना मला ही नोकरी? नाही म्हणजे मिळायलाच हवी. नक्की मिळेल रे. आई खूप टेन्शन आलंय का? माझं टेन्शन तुला कसं सांगू? हे बघ, मन शांत ठेव आणि बुद्धी स्थिर ठेव. जराही तुझा आत्मविश्वास ढळू देऊ नकोस. आत्ता कुठे धीर मिळालाय? आई अगं मी कॉन्फिडेंट आहेच ग, पण मी ना खूप एक्साइट झालोय. म्हणजे हा जॉब मिळाल्यानंतर मी काय काय करू शकेन याचा मी विचार करतोय. आई हा जॉब मिळाला ना मला, तर मी सगळ्यात पहिला होम लोनसाठी अप्लाय करेन आणि खूप मोठं घर घेईन. बघ तू खूप वर्ष काढली का आपण या घरात. पण आई माझ्या स्वप्नातलं घर वेगळंच आहे आणि तू बघ ही नोकरी मला ते घर मिळून देईल. मी खूप एक्साइटेड आहे आई, खूप खूप. फोन. निशा एक मिनिट. हॅलो. हा निशा बोल. ए थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. अगं हो इंटरव्ह्यूलाच चाललोय. हो हो गुड न्यूज घेऊनच येईन. हो नक्की. ऐक मला यायला उशीर होईल. बरं बरं ठीक आहे. थँक्यू. थँक्यू वन्स अगेन. बाय 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 बाय. आई आशीर्वाद दे. यशस्वी हो. येतो मी. बाय. माझी शंका खोटी ठरव. तुझ्या यशावर त्या अर्जुन पाटलाची काळी सावली नसो. आई जगदंबे, तूच वाचव आता. ठीक आहे, इंटरव्ह्यू झाला की आम्हाला कळवा पर्सनली. आणि अपॉइंटमेंट लेटर कधी द्यायचं ते मी सांगतो. ओके. पाटील अरे कामच झाला. होणारच सावकार. अर्जुन पाटलाचा डाव आहे हा. जीत हमखास. आता आम्ही आमच्या पुरीच्या लग्नाचा आनंद उत्सव साजरा करणार. त्या वसुधा मोहितेला कळणारही नाही. जमीन कधी खचली, भिंतीला तडा कधी गेला, छप्पर कधी उडून गेलं. अर्जुन पाटलाशी वैर इतकं सोपं नाही सावकार. कळेल तिला. हे घ्या मोबाईल, गाडीत चार्ज करा. आई अगं हे काय मंदार, उशिरा उठलास? अच्छा, म्हणजे ती सकाळची सगळी लेक्चर्स गेलीच असणार. हो काल मला लागलं ना, त्यामुळे जरा माझं अंग जड झालंय. आई मला जरा चहा. मंदार, पहिली गोष्ट म्हणजे तुला सफाईदारपणे खोटं बोलता येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याशी कुणीही सफाईदार खोटं बोललं ना तर ते लगेच मला कळतं. नाव कम टू द पॉइंट. काल काय काय घडलं ते मला जरा सविस्तर सांगशील? एका मुलाबरोबर माझी मारामारी झाली. तो आणि त्याचे मित्र संपदाला त्रास देत होते. अच्छा, म्हणजे माझे सगळे अंदाज खरे ठरत आहेत. त्या एका नादान मुलीपायी तू तुझं सगळं आयुष्य उधळायला निघालास. ग्रेट. आफ्टर ऑल इट्स युअर लाईफ. ते तुला तुझ्या मनासारखं जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, हक्क आहे. येस, पण ते आमच्या जीवावर नाही. पण मी तुम्हाला पैसे देतोय डॅड. मला जे करायचंय ते मी माझ्या जीवावरच करेन. हां, पण दुसरीकडे माझी व्यवस्था होत नाहीये तोपर्यंत मी इथे राहणार बस. पण इथे आहेस तोपर्यंत इथले नियम पाळायला हवेत.
त्या मुलीच्या मागे पागल होऊन फिरणं, मारामारी करणं हे इथल्या नियमात बसत नाही. अंडरस्टँड? येतो मी. बरं झालं एकट्या भेटलात. नाही म्हणजे खूप लोक असले की मनातलं बोलता येत नाही. तुमच्याशी काय बोलायचं पाटील? आमच्या आयुष्यातून आम्ही तुम्हाला कधीच पुसून टाकलं. तुमच्या पुसण्यानं लादीवरच्या रेघोट्या पुसल्या जातील, दगडावरची रेघ नाही. आणि तीही अर्जुन पाटलाने ओढलेली रेघ तर नक्कीच नाही. आयत्या पिठावर रेघोट्या माळण्याची तुमची सवय जुनीच आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून पैसे कमावणाऱ्यांनी निश्चयाच्या रेघेची गोष्ट करू नये. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या भोवती मी सच्चेपणाची जी रेख आखली आहे ना, त्यात पाऊल टाकणं तुम्हाला कधीही जमणार नाही पाटील. तुमच्या नवऱ्याचं अख्खं आयुष्य जेलमध्ये पिचलं, विसरलात? अहो सोडा, माणूस पिचला म्हणजे हरला असं नसतं. पैशाच्या जोरावर तुम्ही सगळ्यांची थोबाड बंद करत असाल, हाजी हाजी करून घेत असाल, पण आम्हाला वाकवू शकणार नाही तुम्ही पाटील. लबाडीने वार करून तुम्ही आम्हाला मोडून टाकलं, पण तरीही आमची मान ताठच आहे आणि ती कायम ताठच राहील. झुकवली ती मान तुमची पाटील, ती ही नियतीने तुमच्या लेकीला माझी सून कर. भ्रमात आहात तुम्ही. तुमची तुमच्या जवळची माणसं तुमच्यापासून कधी लांब जातील तुम्हाला कळणार पण नाही. पाटील, माझी माणसं तोडण्याच्या नादात तुम्ही तुमचं सर्वस्व तर गमावून बसणार नाहीत ना? आणि माझ्या माणसांचे सोडा, तुमची लेक जी माझी झालीये तिला तरी आपलंसं करून दाखवा. सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत पाटील. गरिबांना पैशाचं महत्व कळत नाही, ही किती उत्तम गोष्ट आहे. तुमच्याकडे घरी आलेल्या पाहुण्यांना बसायला सांगायची पद्धत नाही आहे वाटतं. आता अजून काय बोलायचं राहिलंय? अहो, हे माझ्या मुलीचं घर आहे आणि माझ्या मुलीच्या घरात केव्हाही कधीही यायची मुभा आहे मला, नाही का? पण तिची परवानगी नाही हे विसरलात तुम्ही. अर्जुन पाटील म्हणतात मला, आणि अर्जुन पाटील कुठलीही गोष्ट विसरत नसतो आणि त्याचा झालेला अपमान तर नक्कीच नाही.
अगदी तो त्याच्या मुलीने केला असला तरी. आता काय? हो, आता काय म्हणजे काय? माझ्या मुलीचा वनवास नको का संपायला? राजकन्येसारखी वाढली ती लहानपणापासून. इथे नुसती राब राब राबत असते. किती किती हाल चाललेत तिचे इथे. हे तिचं मत नाहीये हे लक्षात ठेवा पाटील. अहो, तिचं मत काय आणि माझं मत काय? आमच्या दोघांचंही रक्त एकच आहे. हा हा म्हणता तिचं मत पालटतं की नाही बघा. हीच गोष्ट माझ्या शेखरच्या बाबतीतही लागू होते हे लक्षात ठेवा पाटील. तो कधीच चुकणार नाही तुमच्या समोर. चुकताय तुम्ही. मोहितेबाई, तुम्हाला माहित आहे तुमचा शेखर मी फेकलेले तुकडेच उचलायला गेलाय आत्ता. वेळ वाया जाणार आहे तुमचा. सगळं फक्त नाटक आहे. अरे जॉब कोणाला द्यायचा ना हे आधीच ठरलंय यांचं. मग बोलतच कशाला रे आम्हाला? दुसरीकडची आमची संधी पण हुकेल ना. कशाला उगाच इंटरव्ह्यूची नाटकं करतायत? अशा काय बघताय? अशा आमच्याकडे बघू नका. ह्याच्या पुढे तुम्हाला बघतच राहायचं. कारण निशा तर आलेलीच आहे आणि आता शेखरही आमच्या फ्लॅटवर येऊन राहतो की नाही ते बघा. अर्जुन पाटील, हा भ्रम आहे तुमचा. माझा मुलगा आणि माझी सून सुद्धा कधी बळी पडणार नाही तुमच्या दाव्याला. मोहितेबाई, भ्रमात आम्ही नाही, तुम्ही. तुमचा पोरगा शेखर तो कसा माझ्या दारात शेपूट हलवत बसतो की नाही बघा. ते नोकरीचं चविष्ट आमिष आम्हीच फेकलंय त्याच्यासमोर. तो घास त्याच्या तोंडातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तो तुमच्याच अंगावर धावेल. आम्हाला छू म्हणायची पण गरज लागणार नाही. येऊ मी? हां, तर तुम्ही शेखर मोहिते. येस सर. सध्या कुठे आहात तुम्ही? सर, सध्या मी विनय फार्मामध्ये आहे. कधीपासून आहात तुम्ही विनय फार्मामध्ये? 1.5 वर्ष. गुड, व्हेरी गुड. थँक्यू सर. तुमचे सगळे पेपर्स बघितले. गुड. आय थिंक लंच टाइम ना. हां, येस येस. आय थिंक वी शुड गो फॉर लंच नाउ. या या. Definitely. You may go now. आई जगदंबे, काय करावं? शेखरला सांगावं तरी पंचायत आणि नाही सांगावं तरी. कशी फोडायची ही विचित्र कोंडी. देवा, माझा निर्णय व्हायच्या आतच हा आलाय. आता तर माझी परीक्षाच आहे. आई, थोडं पाणी दे ग.
शेखर, अरे एवढा निराश का झालायस? काय झालं? कसा झाला इंटरव्ह्यू? कसला इंटरव्ह्यू? त्याला काय इंटरव्ह्यू म्हणतात? माझं फक्त नाव विचारलं, क्वालिफिकेशन विचारलं. हे वरवर डॉक्युमेंट्स बघणं म्हणजे काय इंटरव्ह्यू? मग ती नोकरी? नाही मिळाली मला. कोणाला मिळाली कोणाच ठाऊक. वॉक इन इंटरव्ह्यूची एवढी मोठी ऍड केली होती त्यांनी, पण आई त्यांना कोणाचाही इंटरव्ह्यू घेण्यात इंटरेस्ट नव्हता. जाऊ दे शिखर, तू आता जास्त विचार करू नकोस. अरे असे अनुभव येणारच. हे बघ, मी पटकन यांच्याकडे जाऊन येते आणि तिथून पोळी भाजी केंद्रावरही जाते. तू पटकन फ्रेश हो, मी गरम पोहे करून ठेवलेत, खाऊन घे. हं? येते मी जाऊन. एकाच गावचे आपण. काय वहिनी, ओळख पटली का? तुम्हाला तर माहीतच आहे, आपण आपल्या कर्तव्याला कधी चुकलोय का? काय झालं ताई? आज लक्ष दिसत नाही तुमचं कामात. आज कसला एवढा विचार करता? घरी काही झालं का? आता नवीन काय व्हायला पाहिजे? आधीच इतकं घडून गेलंय. हे विचार म्हणजे मोकाट सुटलेली जनावरं असतात. उधळू दिलं तरी त्रासच आणि कोंडून घातलं तरी त्रासच. खरंय ताई, जाऊ द्या. जे व्हायचं ते कधी चुकत नाही. तुम्ही नका इतकं मनाला लावून घेऊ. द्याची भाजी मी निवडते. नको अगं, हातात काम असलं ना की डोकं जरा शांत राहतं. तू हा कांदा वगैरे चिरून घे, माझी काळजी करू नकोस. घे. पण माझ्या मागची काळजी कशी दूर होणार? अर्जुन पाटलाची काळी सावली पुन्हा माझ्या आयुष्यावर आली आहे. त्यावेळी त्यांनी माझ्या नवऱ्याच्या आयुष्याची माती केली आणि आता ताई, ओ ताई, मी जाऊ ना घरी? बरं वाटत नाही का तुम्हाला? मी थांबते इथेच. नाही ग रुक्मिणी, ठीक आहे, मी जातो. 4 दिवसांपासून सांगून ठेवलेस तुला आज लवकर जायचंय म्हणून. आणि पार्वती आहेच ना माझ्या मदतीला. जा, ठीक आहे. नक्की जाऊ ना मी? नेहमी कशा पहाडासारख्या उभ्या असता तुम्ही, पण मागच्या काही दिवसापासून एकदम हल्ल्यासारख्या वाटतं तुम्ही. काळजी वाटते मला तुमची. हे बघ, माझी काळजी नको करूस. तुमच्यासारखी माया करणारी माणसं आहेत ना माझ्याजवळ. होईन मी पूर्वीसारखी पुन्हा. जा तू आता, नाही तर लवकर जायचंय करत राहशील शेवटी इथेच. जा. वय जाते. तुम्ही आहात ग रुक्मी, पण ही लढाई वेगळी आहे. ती फक्त माझ्यात आणि अर्जुन पाटलात आहे. ती माझी मलाच लढायला हवी. काय करणार आहे पाटील? माझ्यापासून मुलांना तोडेन असं म्हणाला तो, पण कसं तोडणार आहे तो? काय असेल त्याच्या मनात? मुलांना कल्पना द्यावी का? ही अशांती माझं जगणं कठीण करून टाकणार आहे. जीवाची नुसती तळमळ होते. आई, अगं तू असताना मी कशासाठी काळजी करायची? प्रत्येक संकटाशी लढायला बळ दिलंस तू. अगदी मरणाच्या दारातून वाचवलंस. मी कशाला काळजी करते? नाही, मी पाय रोवून घट्ट उभी राहीन. पाटलाची खूप गय केली आजपर्यंत,
पण त्यांनी माझ्या मुलांवर आणि घरावर वाकडी नजर टाकली तर ही वसुधा दुर्गेचा अवतार धारण करेल.